जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीम भीमसैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, दैवी देणगी जी असते ना मित्रांनो, दैवी देणगी ज्याला म्हणतात ना, ते ईश्वर कृपेने खूप कमी लोकांना लाभते. आणि त्यापैकी राजसाहेब ठाकरे हे एक आहेत, ज्यांना अशी शैली, असं व्यक्तित्व लाभलेलं आहे, की त्याची तुलनाच इतर कोणाशीही होऊ शकत नाही. आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि त्यांचे विरोधक असो किंवा समर्थक असो, हे वास्तव स्वीकारावंच लागेल. पण त्याच्यासोबत काही असे दुर्गुण येतात ना, की त्याच्यामुळे असं अवस्था अशी होते, की ना यश मिळतं, ना पराजय, ना पराजय मिळतं, ना यश. म्हणजे अशी दुविधा मनस्थिती होते, की आमच्याकडे सर्व काही असून पण काहीच नाहीये. आणि अशी अवस्था राजसाहेब ठाकरे यांची झालेली आहे. राजसाहेब, एक लक्षात घ्या, की तुम्ही मराठीचा जो मुद्दा उचललेला आहे, महाराष्ट्राने त्याचा स्वीकार केला का? आपण जो मुद्दा उचलून मुंबई या क्षेत्रापुरताच जे आंदोलन किंवा अजून एक 3-4 जिल्हे म्हणा किंवा याच क्षेत्रामध्ये याचा किंचितसाच प्रभाव आहे. पण महाराष्ट्राचे 35 जिल्हे आहेत राजसाहेब. या 35 जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने या आपल्या मुद्द्याला पाठिंबा दिला का? एकदा यावरती आपलं लक्ष केंद्रित करा. कारण वर्तमान काळामध्ये ज्या मुद्द्यांना आपण हात घातला पाहिजे, ते मुद्दे सोडून आपण दुसऱ्याच मुद्द्याकडे वळत आहोत. आणि त्यामुळे अपयश हे आपल्या वाटेला येत आहे, हे लक्षात घ्या. मराठीचा मुद्दा योग्य आहे, असं नाही की त्यात काही चुकीचं आहे, असं नाहीये. पण वर्तमान काळ काय दर्शवतं? वर्तमान काळात कोणते मुद्दे उचलले पाहिजे? काय केलं पाहिजे? कारण गेली 20 वर्ष तुम्ही मराठीचा मुद्दा उचलत आहात, पण तुम्हाला आपल्या राजकारणामध्ये या मराठीच्या मुद्द्याने आपल्याला काय लाभलं? केवळ अपयश. म्हणून एकदा 35 जिल्ह्यामध्ये आपल्या पक्ष संघटनेच्या मार्फत एकदा सर्व्हे करा आणि काय रिॲलिटी येते एकदा बघा. काय वस्तुस्थिती तुमच्यासमोर येते एकदा बघा. राजसाहेब, एक लक्षात घ्या, की जेव्हा स्वराज्याचे निर्माण करायचं होतं, तेव्हा आपले महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे गड किल्ल्यावरतीच बसून राहिले नव्हते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात त्या काळात पदाक्रांत केला. ते जर गड किल्ल्यावरच बसून राहिले असते, तर त्यांना हे स्वराज्य निर्माण करू शकले असते? नाही राजसाहेब, नाही. हा सांगायचा मुद्दा काय आहे, की आपण एक लक्षात घ्या, की आपण चुकतोय कुठे, हेच आपली ध्येय धोरणे काय असली पाहिजे, वर्तमान काळाशी निगडीत असली पाहिजेत. तरच यश प्राप्त होतं. रावसाहेब, तुम्ही काय करू शकता, हे जे आपले सपोर्टर असतील किंवा आपल्या आपल्या जे व्यक्तित्व आहे त्याला जे पसंत करतात किंवा जे तुमची शैली ओळखतात, तुमच्याकडे असलेला जो बाणा त्यांना जाणीव आहे, त्यांनाच विचारा की तुम्ही काय करू शकता. परंतु गरज आहे तुम्हाला 2-3 गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची, की जेणेकरून तुम्हाला जे लाभलेली आहे शैली, त्याचा सदुपयोग तुम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्याचा उपयोग होईल. रावसाहेब, तुम्ही अलीकडेच आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये म्हटलात, की सत्तेत आम्ही येणारच. पण लक्षात घ्या, सत्तेत येणार म्हणजे कसं? आजची वर्तमान काळाची परिस्थिती बघा, कशी परिस्थिती आहे. तुम्हाला तुमच्या पक्ष संघटनेची व्यूहरचना करावी लागेल, पुनर्रचना करावी लागेल आणि त्याला नवीन मुद्द्यांची
चाड घालावी लागेल, तरच हे शक्य आहे. तुम्ही मराठीचाच मुद्दा घेऊन जर परत परत तुम्ही जनतेसमोर जात असाल, तर आता जनता हे मान्य करत नाही, हे लक्षात घ्या या मुद्द्याला. कारण मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे. मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे. तुम्हाला जिल्हा वाईज मुद्दे घेऊन तुम्हाला लोकांच्या समोर जावं लागेल. त्यासाठी तुमची पक्ष संघटना ही ज्याप्रमाणे RSSचे स्वयंसेवक आहेत ना, त्याप्रमाणे तुम्हाला अशा अशा लोकांची साथ जोडावी लागेल तुम्हाला, की ते खरोखर मनापासून तुमच्यासोबत आहेत, की दिखाव्यासाठी. तरच हे शक्य आहे, नाहीतर अन्यथा हे अशक्य आहे. रावसाहेब, वर्तमान काळात मराठीचा मुद्दा हा एका क्षेत्रात ठीक आहे, मी असं नाही म्हणत आहे की चुकीचा आहे, परंतु ह्याला थोडासा काही काळासाठी जरा बाजूला ठेवा आणि वर्तमान काळामध्ये ज्या मुद्द्यांची गरज आहे त्या मुद्द्यांना हात घालून तुम्ही राजकारण करा. बघा, तुम्हाला यश लाभल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मराठी करता, पण वर्तमान काळात मराठी या मुद्द्याला स्थान नाहीये, हे लक्षात घ्या. रावसाहेब, एक लक्षात घ्या की तुमच्याकडे असलेल्या शैलीचा स्किल जे गॉड गिफ्टेड तुम्हाला लाभलेला आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्रच नाही तर देशासाठीही खूप काही होऊ शकतो. पण ती बघण्याचा दृष्टिकोन जो माझ्याकडे आहे, मी जे बघतोय आणि त्या अनुषंगाने एक डेमोही तयार केलेला होता रावसाहेब मी, की तुम्हाला तो दाखवण्याची खूप इच्छा होती. एक प्रेझेंटेशन तयार केलं होतं की रावसाहेब, की आपल्याला असं या मुद्द्यावर हात घातला पाहिजे, हे अशा प्रकारचं राजकारण केलं पाहिजे. एक डेमो तयार केला होता आणि या डेमोला घेऊन तुमचे अनेक पदाधिकाऱ्यांना मी भेटण्याचा प्रयत्न केला. पण पदाधिकारी असे आपले ढम्म आहेत, की ते स्वतःलाच राज ठाकरे समजतात. रावसाहेब, या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला काही सूचना देण्याचा माझा एक छोटासा केविलवाणा प्रयत्न असेल. बघा, तुमच्यापर्यंत जर या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओज जर पोहोचले, तर मी जे जे मांडणार आहे मुद्दे किंवा आपल्याला भेटून जो डेमो किंवा प्रेझेंटेशन द्यायचं आहे, मला आपल्याला भेटण्याची एक तीव्र इच्छा आहे आणि मी प्रयत्नही केलेत. मुंबईला अनेक वेळा येऊन मी आपले पदाधिकारी अविनाश जाधव, संदीप देशपांडे, आपले यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई, अजून अशा अनेक पदाधिकाऱ्यांना मी भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु निराशाच हाती लागली. कारण यांना आपल्या यशाची आणि अपयशाशी काही देणं-घेणं नाहीये. हे केवळ आपल्यासोबत दिखावा करण्यासाठी आहेत. हे मी माझा अनुभव सांगत आहे आणि यापुढे मी यांच्यावरती व्हिडिओज बनवणार आहे. पण सोशल मीडियाचा जमाना आहे रावसाहेब. जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि याच्या माध्यमातून मी आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेन, की आपण काय करू शकता, हे आपल्याला स्वतःलाही कल्पना नाही रावसाहेब. केवळ गरज आहे आपल्या हातून झालेल्या चुका किंवा होत असलेल्या चुका त्याच्यामध्ये सुधारणा करून एक नवी दिशा, एक नवं धोरण जर तुम्ही स्वीकारलं, तर आपल्याला आपला पराभव करणं किंवा आपलं यश आपल्यापासून दूर नाही रावसाहेब. पण गरज आहे ती काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची. बघा रावसाहेब, जर सोशल मीडियाचा जमाना आहे, जर आपल्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा हा चॅनल पोहोचला, तर ह्याच्यावरती जरा आपलं लक्ष केंद्रित करा. कारण मी ज्या दृष्टीने आपल्याकडे पाहतो, तो दृष्टिकोन वेगळाच आहे रावसाहेब. तुम्ही जे करू शकता ते कोणीही करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.